नमस्कार मंडळी, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे बघा. आता मी व्हिडिओ तर टाकते, खूप छान मला सपोर्ट पण भेटतोय. तरीही तुम्ही मला सांगू शकताय तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतात. माझं काही चुकत असलं तरी पण सांगू शकताय, आणि जेणेकरून मी त्यामध्ये सुधारणा वगैरे करू शकेल. तर तुम्ही सांगू शकताय, म्हणजे माझं सहमत आहे बरं का. म्हणजे पण छान छान कमेंट करत जावा. मला इथे सकाळी आता भाजी बनवायची होती, म्हणून म्हटलं चला कांदा कट करून घेऊया. कांदा कट करून ठेवलात, मग म्हटलं लगेच अद्रक लसूणची पेस्ट थोडं असते, त्यामुळं काही मिक्सरला कट करते, म्हणजे बारीक करता येत नाही, सॉरी. नाहीतर मग कट करून तर टाकते मी लसूण. अद्रक वगैरे असलं का मग ठेचूनच घेते अगोदर. आता ते माझ्याकडनं थोडंसं आमच्याकडनं तुटले, एक चूक झाली होती, त्यामुळं चेचायचं थोडंसं तुटून गेले. मग लगेच भाजीची तयारी सुरू होती. मग आता मटकी पण मी कुकरला शिजवून घेते, कारण अशी आम्हाला निबर लागते, त्यामुळं अगोदर आमचं शिजवून घ्यायचं असतं. आणि जिऱ्याची फोडणी देऊन शिजवून घेतली का खूप छान अशी पण खायला लागते बघा. माझ्या बाळाला त्याचं सूप तर एवढं आवडतं ना, प्रचंडच. मग नाश्त्याला पण होते आणि भाजीला पण होते, तर मी लगेच पटकन उकडून घेतली. मग भाजी बनवायला लागली होती. आता मला अधूनमधून कॅमेरा सुरू असताना मी इकडे तिकडे गेलेली तुम्हाला दिसतच असते. तर सकाळी सकाळी कसं मुलाचं पण घाई असते ना, स्कूलला पाठवायचं. आता एक्झाम सुरू आहेत, त्यामुळं टाईम टू टाईम लवकरच पाठवावं लागतं. आणि एक पण दिवस नाही की आम्ही कधीच लेट केला नाही त्याचं. त्यामुळं लवकर टिफिन पण असतो सोबतच, आणि त्यालाही वेळेवर पाठवतो आहे. कारण नंतर म्हणजे तक्रारी होऊन पाठीमागून टिफिन येतात, आणि मुलांना कसं एखादे पप्पा वगैरे गेले का मुलांचं सुरू असतं की तिचे आलेत मग माझे पण का नाही आले. त्यामुळं आम्ही नंतर जायचं काही हेच ठेवत नाही. तर मीटिंगला गेल्यावर काही पालकांच्या म्हणजे शिक्षकांच्या तक्रारी होत्या, काही नूडल्स देतात, काही हे. पण आमचं रोज भाजी चपातीच असते. अलाउड नाही तर आपण कशाला द्यायची. आणि मुलंही पोटभर खातात, दिवसभर राहतात तिकडंच, त्यामुळं चपाती भाजीच देते. माझं तर बाळ लय आगाव आहे. सकाळी टिफिन घेऊन गेला का दुपारी त्याचं असते काहीच खायचं नसते. वरचंच काही पण फ्रूट वगैरे खात राहतो, पण चपाती वगैरे नकोच. तर त्याच्या म्हणण्यानुसारच मला मोजून द्यायला लागते. तो बघा मोजतोय, मला एकच दे म्हणतो, कारण जास्त नाही, थोडंसं फार सकाळी खाऊन जातो. मग स्वयंपाक वगैरे सगळी कामं आवरली. मग त्याला आणायचं पण टायमिंग झालं होतं, म्हणजे 1 तास थोडंसं आधी जाणार होते मी. सगळे कामं वगैरे आवरून घेतली आणि पटकन मग म्हटलं जाऊया. काही काम असलं का मग मी एखादा तास अगोदरच जाते. त्याला घेऊन फिरलं का त्याला खूप कंटाळा येतो. मग मी इथे गेली होती साड्या पाहायला, तर आमची दुकानवाली अनुबाईच झाली होती. मला म्हणत होती दाखवते मी तुला, मला कोणत्या पाहिजेत, मजा करत होती माझ्यासोबत. त्यातही काही तिकडंच होते, आम्हाला काही साडी पसंतच पडली नाही. आता इथं पण आम्हाला खूप वेळ थांबावं लागलं, कारण आज लवकर गेली होती, त्यामुळे लवकर शाळेत पण पोचली होती. इकडं सुरू होतं मुलांचं. मग काय आता उन्हाळा पण आहे आणि पावसाळा पण आहे. चहा प्यायचा की आईस्क्रीम खायचं तेच कळेना. पण उन्हातून आल्यावर खूप तहान लागली होती. अगोदर पाणी पिऊन घेतलं, आणि मुलांचं सुरू असतेच, तुम्हाला तर माहितीच आहे. रोज म्हटलं तरी मुलं काही कंटाळत नाहीत, आणि कधी पण खातात. पण थंडीत वगैरे खाल्लं का कुल्फी सर्दी होते, त्यामुळं फक्त उन्हाळ्यात खाऊन घेतो. आणि असं कोण वगैरे चालतं आहे, कोण खातात, मग त्याने काही सर्दी वगैरे होत नाही. अनुला तर आमच्या झाली का सर्दी 1 महिना काही कमी होत नाही. आता आरवचं काय झालं होतं, आईस्क्रीम थोडंसं तुटलेलं होतं. मग बाळ आपलं रडते म्हटल्यावर आपण खाण्यात काय म्हणजे, मग त्याला माझं दिलं आणि तो मग खात होता. तर उन्हात नाही एवढं तापून आलते ना, काही सांगूच नका. आणि थोडंसं मार्केटला वगैरे फिरलं का खूप कंटाळा येतो. मग आज स्टोल आणला होता मी, तर खूप दिवस झाला माझा खराब झाला होता. मग ओढणी वगैरेच मी बांधून जात होती, म्हणून म्हटलं चला एक आणूया. मला हा आवडला. बरेच दुकानं शोधली, मला तर एक दुकान केलं तर मला कोणतीच गोष्ट पसंत पडत नाही. म्हटलं आज कंटाळून उन्हात फिरून मग शेवटी हा फायनल केला. फाईट खूप झाली, म्हणून म्हटलं चला हा घेऊया. तर कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिथं बांधून वगैरे बघून आले तर खूप छान वाटतोय बघा. मग आपलं काय नेहमीचं सुरूच आहे. एवढं सगळं झालं का मग मी लगेच बसले ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज तर एवढे आलेत काही सांगूच नका, खूप कंटाळा आला आहे ब्लाऊजने तर. पण आता ती आपली जबाबदारी, आपण शिकलो आहे म्हटल्यावर शिवून तर द्यावंच लागतात. ब्लाऊज शिवला पण लगे, मग म्हटलं चला हुक पण लावून घेऊया. हुक वगैरे लावून ब्लाऊज तयार केला. तर असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करायला विसरू नका. बाय, पुन्हा भेटू.